हाय हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 4थी करता गणित विषयाचा स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यासक्रम। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला। बघा, गणित विषयाचा अभ्यासक्रम आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इयत्ता 4थीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा या वर्षीपासून म्हणजे यावर्षी नोटिफिकेशन निघालेलं आहे। 2026 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली 4थीची स्कॉलरशिप परीक्षा आहे। मग आता अवधी राहिल्या फक्त हार्डली 1.5 ते 2 महिन्याचा। मग ह्या 2 महिन्यामध्ये जर तुम्ही चांगली तयारी केली अभ्यासाची तर तुम्हाला निश्चितच चांगले मार्क पडतील। पण त्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे आणि तोच अभ्यासक्रम आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणित विषयासाठी बघणार आहोत। मग आता तुम्हाला काय तयारी करावी लागणार आहे गणित विषयासाठी? तर बघा, आपल्याला एकंदरीत एक 7 ते 8 घटक आहेत आणि त्यामध्ये पुन्हा उपघटक देखील आहेत। मग आता अभ्यास कसा करायचा, त्याचा भारांश काय आहे यावरती आपण थोडी चर्चा करूयात। बघा, आता पहिला जो घटक आहे ना तो आहे संख्या ज्ञानावर आधारित। संख्या ज्ञान म्हणजे काय, तर आपले जे अंक आहेत 1 ते 100 असतील म्हणजे 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, ठीक आहे ना। तर ह्याच्यावर आधारित काही उपघटक आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। मग कोणते उपघटक आहेत ते बघूयात आपण। बघा, आता पहिला उपघटक असा आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन आणि लेखन। म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी जे नंबर आहेत त्यांचं तुम्हाला वाचन आणि लेखन करता आलं पाहिजे। समजा मी 505 असं लिहिलं आहे तर याला आपण काय म्हणणार आहे, 505 म्हणजे 505, बरोबर आहे का? तर ही उत्तरं तुम्हाला लिहिता आली पाहिजे। म्हणजे थोडक्यात काय, संख्येचं वाचन करता आलं पाहिजे किंवा वाचनाचं तुम्हाला ती संख्या अंकात देखील लिहिता आली पाहिजे। तर अशा प्रकारचे प्रश्न या संख्या ज्ञानावरती पडतात। याचबरोबर दुसरा उपघटक आहे 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन। 5 अंक म्हणजे काय आलं, 1 अंकी म्हणजे एकक, 2 अंकीचा दशक, 3 अंकी म्हणजे शतक, 4 अंकीचा हजार आणि 5 अंकी म्हणजे दशहजार। म्हणजे थोडक्यात 10,000, 15,000 अशा संख्या ज्या आहेत त्यांचं तुम्हाला वाचन आणि लेखन करता आलं पाहिजे। त्यानंतर पुढचा उपघटक येतो संख्यांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि त्याचं विस्तारित रूप। आता हे सगळे प्रकार बघा एकदम सोपे आहेत। दर्शनी म्हणजे काय, त्याची जी किंमत आहे तो नंबर आहे तो स्वतःचा नंबर म्हणजे दर्शनी किंमत। स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानावरून ठरते आणि विस्तारित रूप म्हणजे काय, तर त्यांची जी स्थानिक किंमत असते त्यांच्यामध्ये आपण बेरीज चिन्ह करून काय करतो, त्याचं विस्तारित रूप लिहित असतो। त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान संख्या शोधायची। म्हणजे तुम्हाला 4-5 संख्या देतील आणि त्याचा मग तुम्हाला चढता क्रम लावायला सांगतील किंवा मोठी संख्या बनवा, लहान संख्या कोणती, 3 नंबरला संख्या कोणती, अशा प्रकारचे प्रश्न इथे विचारतात। त्यानंतर 5वा उपघटक येतो संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम किंवा तुलना करणे। आता इथे काय करायचंय, तुम्हाला एक 5-6 ज्या काही 5 अंकी 4 अंकी संख्या दिल्यात त्या चढत्या क्रमाने म्हणजे कमी पासून जास्त मोठी संख्या अशा क्रमाने लावायच्यात किंवा उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्या ज्या असतील त्यांचा क्रम तुम्हाला योग्य पद्धतीने लावायचा आहे। किंवा तुलना करण्यावर देखील प्रश्न असतात, जसं की काय, मग तुलना म्हणजे की लहान संख्या कुठली, मोठी संख्या कोणती, अशा प्रकारचा हा उपघटक आहे। त्यानंतर पुढचा उपघटक येतो तो म्हणजे 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न। आता 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न म्हणजे काय, तर मूळ संख्या कुठल्या, संयुक्त संख्या कुठल्या, मूळ संख्यांच्या सहमूळ संख्यांच्या जोड्या काय आहेत, किती नंबर आहेत 1 ते 100 मध्ये, बरोबर आहे का? किंवा 1 ते 100 ची बेरीज किती आहे, 1 ते 50 ची बेरीज किती असेल, तर अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात। त्यानंतर पुढचा उपघटक येतो सम आणि विषम संख्या। आता सम आणि विषम संख्या म्हणजे काय, तर त्याचा अभ्यास तुमचा जर असेल तर त्यावर आधारित तुम्हाला सम आणि विषम संख्या शोधायला अवघड जाणार नाही। आणि शेवटचा उपघटक येतो 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी आणि चौरस संख्या यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, ठीक आहे। तर अशा प्रकारचा घटक क्रमांक 1 आपला संपतो संख्या ज्ञान आणि यामध्ये एकंदरीत 8 उपघटक आहेत आणि ह्या सगळ्या घटकाचा भारांश जो आहे
आहे तो आहे 16%. म्हणजे 100%मधले 16% जे काही प्रश्न असतील हे तुमचे संख्या ज्ञानावर आधारित आहेत. एकंदरीत साधारण 8 प्रश्न तुम्हाला इथे पडू शकतील. मग 8 प्रश्नांची उत्तरे जर तुम्ही व्यवस्थित लिहिली तर तुमचं 16 मार्क इथे फिक्स असतील. आता यानंतर आपण दुसऱ्या उपघटकामध्ये जातोय आणि दुसरा उपघटक आहे तो म्हणजेच संख्यांवरील क्रिया. आता संख्यांवरील क्रिया कोणत्या आहेत तर सगळ्यांना माहितीत. आपण मूलभूत क्रिया कोणत्या करतो? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. बरोबर आहे का? तर मग बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार किंवा भागाकार ह्या तुम्हाला काय करायच्या ते याचं प्रॅक्टिस चांगलं करा, कारण ह्याच्यावरती आपल्याला गणित आहेत. मग ती शाब्दिक येतील किंवा मग संख्येच्या रूपात येतील. आता बेरीजसाठी आपल्याला साधारण 5 अंकी संख्यापर्यंतची तयारी करावी लागणार आहे. त्याचबरोबर वजाबाकीसाठी तुम्हाला देखील 5 अंकांपर्यंतच्या संख्यांची तयारी करायची. गुणाकार करण्यासाठी साधारण 3 अंकी संख्येने तुम्हाला 2 अंकी संख्येला गुणता आलं पाहिजे. हातचा न विसरता व्यवस्थित तो गुणाकार करता आला पाहिजे, कारण यावर देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले आहेत. ठीक आहे. आता चौथा जो उपघटक येतो तो आहे भागाकाराचा. आता भागाकार तुम्हाला कसा आहे चौथीसाठी, तर चौथीसाठी तुम्हाला भागाकार करताना 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागायचं आहे आणि त्याच्यावरच मग शाब्दिक उदाहरणे देखील विचारली जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपला दुसरा घटक संपतो आणि तो घटक कुठला आहे? संख्यांवरील क्रिया. आणि हे पूर्ण करण्यासाठी किंवा जर तुमची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या जर क्रिया अगदी परफेक्ट असतील तर इकडचे तुम्हाला 20% मार्क घेण्याला कुणीही अडवू शकणार नाहीत. म्हणजे 10 प्रश्न इथे पडणार आहेत आणि ह्या 10 प्रश्नांचे 2-2 प्रमाणे 20 मार्क तुमच्या खिशात असतील, पण त्यासाठी तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे. ठीक आहे. तर इथे आपला घटक क्रमांक 2 संपलेला आहे. आता आपण येतो घटक क्रमांक 3 मध्ये. आता घटक क्रमांक 3 काय आहे तो पहिल्यांदा समजून घेऊया. घटक क्रमांक 3 येतो अपूर्णांकांवर आधारित. मग आता अपूर्णांक संख्यांचं लेखन तुम्हाला करता आलं पाहिजे, वाचन करता आलं पाहिजे किंवा त्याचा अर्थ समजला पाहिजे. यावर आधारित तुम्हाला अपूर्णांकाचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुन्हा व्यवहारी अपूर्णांकामध्ये समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय, भिन्नच्छेद अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता क्रम, उतरता क्रम याचा देखील तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर तिसरा जो तुमचा उपघटक आहे तो म्हणजे अंशाधिक, छेदाधिक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, त्यांची तुलना, त्यांच्यामधले संबंध, परस्पर संबंध किंवा परस्पर त्यांचे रूपांतर, अशा प्रकारचे प्रश्न अपूर्णांक या घटकावर येतात. आणि त्याचा जो भारांश आहे तो भारांश किती आहे तर तो भारांश आहे 12%. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे 12% म्हणजे 6 प्रश्न विचारले जाऊ शकतील. पुढच्या घटकाकडे आपण जातोय. आता पुढचा घटक बघा कुठला आहे तर घटक क्रमांक 4 येतो तो आहे मापन, महत्व मापन. आता ह्यामध्ये कुठले उपघटक आहेत त्याचा पण आपण अभ्यास करूयात. बघा आता कुठले कुठले उपघटक येतील. तर पहिला आहे मापन आणि महत्व मापनमध्ये पहिला उपघटक लांबी, वस्तुमान, धारकता, एककाचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, एक वस्तुमान एवढा आहे, एवढ्या वजनाची वस्तू आहे, एवढ्या लांबीची वस्तू आहे, मग यांच्यामधली बेरीज, वजाबाकी अशा प्रकारची शाब्दिक उदाहरणे तुम्हाला इथे पडतात. त्यानंतर कालमापनमध्ये घड्याळावर आधारित तुम्हाला इथे प्रश्न असतात. मग काय करायचं तुम्हाला इथे माहिती पाहिजे. मध्यान्हपूर्व म्हणजे काय, मध्यान्होत्तर म्हणजे काय, तासामध्ये किती मिनिट असतात, किती सेकंद असतात, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला कालमापनावरील प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे दिनदर्शिकेवर आधारित. दिनदर्शिका म्हणजे काय, कॅलेंडरवर आधारित काही प्रश्न असतात, यांचे देखील तुम्हाला प्रश्नांची तयारी करावी लागेल. त्यानंतर चौथा जो उपघटक आहे तो आहे कागद मापन. आता कागद मापन म्हणजे काय तर कागद मापन करण्यासाठी रिम वापरतो, दस्त वापरतो. मग ह्या शब्दांचा अर्थ काय, एका रिममध्ये किती कागद असतात ते ह्याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. आणि अगदी सोपा आणि छोटासा भाग आहे कागद मापनाचा.
हा झाला आपला चौथा उपघटक. आता आपण पुढे येतो 5व्या उपघटकामध्ये. 5वा उपघटक कुठला आहे तर नाणी, नोटा, म्हणजे थोडक्यात काय बेरीज वजाबाकी तुम्हाला इथे करावं लागणार, त्यांचं रूपांतर करता आलं पाहिजे. म्हणजे समजा 5 रुपये आणि 70 पैसे आहेत किंवा माझ्याकडे ₹2.25 आहेत आणि ते मी एखाद्याला दिले तर आता माझ्याकडे किती शिल्लक राहिले, अशा प्रकारची बेरीज वजाबाकीची गणितं मापन, महत्त्व मापन मधल्या नाणी, नोटा या घटकावर येतात. तर तुम्ही आता लक्षात आलं असेल तुमच्या की हे घटक सोपे आहेत, फक्त आपल्याकडे वेळ कमी, त्यामुळे ज्यांची प्रॅक्टिस भरपूर होईल आणि त्यांच्याकडे अभ्यासक्रम हाताला आहे किंवा त्यांच्याकडे अभ्यासक्रमाचा त्यांनी परिपूर्ण अभ्यास केलेला असेल तर त्यांना अशा प्रकारची गणितं सोडवताना अडचण येणार नाही. चौथ्या घटकाचा भारांश आहे 20%. याचा अर्थ इथे साधारण 10 प्रश्न विचारले जातील. आता आपण येतो 5व्या घटकाकडे. 5वा घटक आपला जो आहे तो आहे आकृतिबंध. आता आकृतिबंधमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत तर आकृतीवर आधारित, म्हणजे भौमितिक आकार तुम्हाला माहीत असले पाहिजेत. कोणते भौमितिक आकार आहेत, त्यांची नावं काय आहेत हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर संख्या तुम्हाला माहिती पाहिजेत, बरोबर आहे, संख्या ज्ञान असलं पाहिजे. त्यानंतर विविध मुक्त हस्त आकृत्या, म्हणजे वेगवेगळ्या ज्या आकृत्यात त्यांच्यामधला सहसंबंध पण लक्षात आला पाहिजे. तर अशा प्रकारचे सोपे प्रश्न आहेत. यांचा भारांश आहे 8%, म्हणजे 4 प्रश्न इथे साधारणतः विचारले जातील. त्यानंतर पुढच्या घटकाकडे आपण जातो. तो घटक म्हणजे आपला आहे भूमिती. आता भूमितीमध्ये काय काय अभ्यास करायचा आपल्याला लागेल तर भूमितीमध्ये पुन्हा आपल्याकडे साधारण 5 ते 6 उपघटक आहेत. आता त्यावरती आपण पहिल्यांदा चर्चा करूयात. बघा, आता पहिला जो उपघटक आहे तो आहे कोन व त्याचे प्रकार, म्हणजे काटकोन, लघुकोन, विशालकोन यांची नावं तुम्हाला माहिती पाहिजे. 90पेक्षा कमी लघुकोन, 90पेक्षा जास्त काय असतो विशालकोन, बरोबर 90 अंशाचा काटकोन, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सममिती आकृत्या कशा असतात ते त्याची माहिती असली पाहिजे. त्यानंतर पुन्हा पुढचा भाग येतो शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस, आयस यांचे तुम्हाला शिरोबिंदू किती असतात, याला बाजू किती आहेत, कडा किती आहेत याची माहिती देखील तुम्हाला असली पाहिजे. त्यानंतर वर्तुळ या आकृतीच्या जे काही वेगवेगळे भाग आहेत, जसे की आपण त्याला त्रिज्या म्हणतो, जीवा म्हणतो, व्यास म्हणतो, केंद्र म्हणतो, परिघ म्हणतो, अंतर्भाग, बाह्यभाग, ह्या कोणाला काय म्हणायचं ही माहिती असेल तर तुम्हाला भूमितीमधला वर्तुळ या घटकावरती अभ्यास करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता त्यानंतर पुढचा जो भाग येतो भौमितिक आकृत्यामध्ये किंवा भूमितीमधला तो आहे परिमिती. आता परिमिती म्हणजे काय, जेवढ्या एखाद्या आकृतीला बाजू आहेत ना त्या बाजूंची बेरीज, व कुठल्या आकृत्या तुम्हाला परीक्षेला विचारणार आहेत तर त्रिकोण, आयत, चौरस यांची तुम्हाला परिमिती काढता आली पाहिजे. त्याचं सूत्र तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा उपघटक येतो तो क्षेत्रफळाचा आहे. मग क्षेत्रफळासाठी कुठल्या तुम्हाला फॉर्म्युले पाठ करावे लागतील तर आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ यांची सूत्र जर तुमची पाठ असतील तर हाही प्रश्न सोडवायला अजिबात अवघड जाणार नाही. त्यानंतर त्रिमिती वस्तू व घटनी. आता त्रिमिती वस्तू म्हणजे काय, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. जसे की एखादा डायस असतो किंवा आपण सापशिडीमध्ये काय करतो तर एक डायस जो असतो तर त्या डायस जर त्याला बाजू किती आहे, त्याला कडा किती आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढची बाजू कुठली असेल तर मागची बाजू किती नंबर येईल, अशा प्रकारचे छोटे आणि सोपे प्रश्न या घटकामध्ये विचारतात. त्यानंतर 8वा उपघटक आहे दंडगोल, शंकू आणि गोल, कडा आणि कोपरे. आता ह्या आकृत्यांच्या कडा किती आहेत, कोपरे किती आहेत याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. थोडक्यात म्हणजे काय, तुम्हाला ती आकृती नक्की कशाची आहे हे पहिल्यांदा कळालं पाहिजे. दंडगोल म्हणजे नक्की काय, शंकू म्हणजे काय, ठीक आहे. त्यानंतर शेवटचा उपघटक येतो तो म्हणजे इष्टिका, चिती व घन यांच्या कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठे हे तुम्हाला ओळखायचं आहे, शोधायचे. आता समजा मी घनाची आकृती इथे काढलेली दिसत असेल तुम्हाला, तर ह्या घनाच्या आकृतीमध्ये बाजू किती आहेत, त्याच्यानंतर कडा किती आहेत, पृष्ठे किती आहेत, शिरोबिंदू किती आहेत ही माहिती तुम्हाला असली पाहिजे. यावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात, ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे आपण 6वा घटक संपवला. आता आपण येतो पुढे शेवटच्या घटकाकडे आणि तो घटक म्हणजे आहे 7वा घटक. त्याचं नाव आहे चित्रालेख. आता चित्रालेख म्हणजे काय तर
आलेख किंवा आपण काय म्हणू शकतो चित्रांमधून एखादी माहिती दिलेली असती आणि त्या माहितीवरून तुम्हाला काही प्रश्न विचारतात, त्याला म्हणायचं चित्रालेख. आता इथे साधारणतः 6% त्याचा भारांश दिलेला आहे. 6% भारांश म्हणजे साधारण 3 प्रश्न तुम्हाला आलेखावर असतील किंवा एखादी आकृती दाखवतील किंवा एखादी माहिती तुम्हाला देतील तक्त्यामध्ये आणि त्यावरती तुम्हाला 3 प्रश्न विचारतील. तर अशा प्रकारे इथे आपला गणिताचा जो अभ्यासक्रम आहे त्याची आपण इथे आता एकदम थोडक्यामध्ये माहिती घेतली आणि तुमच्याही लक्षात आलं असेल गणिताचा अभ्यासक्रम सोपा आहे. आता प्रॉब्लेम फक्त इथं एवढाच येतोय की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सराव आणि जो महत्त्वाचा आहे तोच सराव करायचा असेल तर आपल्याला अभ्यासक्रम माहिती असला पाहिजे. तर त्यासाठीच हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूयात आपण उद्याच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.